तर नमस्कार भावांनो, आजचा बोलण्याचा विषय म्हणजे हे जे पाखंडी लोक, ढोंगी लोक जे आपल्या देवाचं सोंग करताय त्यांच्याबद्दल आज खूप काय बोलायचंय. सगळ्यात पहिले तर एक व्हिडिओ दाखवतो, ते व्हिडिओ बघा ध्यान देऊन. अशा लोकांमुळेच आपल्या हिंदू धर्माचं खूप नुकसान होते. असे पाखंडी लोक काय करतात, ढोंग करतात, आमच्या अंगात देव येते, आमच्या अंगात हे येते ते येते. हे एक मूर्ख बघा काय करते, पिल्लर पाडते. याच्या अंगात हनुमानजी आले म्हणे. अरे आशाच्या अंगात हनुमानजी काय, आशाच्या अंगात एखादी राक्षस बी नाही येणार. या अशाच पाखंडी लोकांमुळे, फालतू लोकांमुळे आपल्या हिंदू धर्माचं नुकसान होते. हे काय करायले, आमच्या अंगात देव येते. अरे मूर्खांनो, तुमच्या अंगात देवाचा एक अंश जरी आला असता ना, तर तुमचं पूर्ण शरीर फुटलं असतं. दिवसभर याच्या त्याच्या साड्या करणाऱ्या बाया बी काय म्हणतात, एखाद्या प्रोग्राम मध्ये जाऊन आमच्या अंगात देवी येते म्हणे. अरे हाय का अकलीचं भान जरासं, तुम्ही काय बोलताय, कोणत्या देवाबद्दल बोलताय? असं जर आपल्या देवाचं जर चालत जर राहिलं ना, तर आपला धर्म टिकणार नाही कधीच. सायंटिफिकली पण प्रूफ झालंय की सर्वात जुना सनातनी धर्म आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, की आपण असं पाखंड फैलवल्यामुळं, अशा चुका केल्यामुळं आपल्याला लोक हसतात, काय म्हणतात, यांचे देव यांच्या अंगात येतात. आणि असंच वागल्यामुळं इतकं नुकसान होतं की पुढच्या काही पिढ्या येणाऱ्या ह्या पण अंधश्रद्धेत जगताय. काही महाराज लोक याचा फायदा घेत आहे. काही इतर लोक आपल्या धर्माचं ढोंग करून आपल्या मुलींना फसवताय, त्यांचा छळ करताय, त्यांचा मर्डर करताय, त्याचा खून करताय, त्यांना खतम करताय, त्यांचे तुकडे करून त्यांना फ्रीजमध्ये, मिक्सरमध्ये कुठं तुकडे करून फेकून देत आहे. अरे लाजा वाटल्या पाहिजे. लाजा जराशे की आपल्या धर्माचं आपणच नुकसान करतोय. अरे दुःख याचं नाही की हे ढोंग करायले, दुःख याचं आहे की याचे बी फॉलोअर येतात. याचे बी फॉलोअर म्हणजे कधी, याची पूजा करणारे, याचे हातपाय दाबणारे, याची सेवा करणारे, याची जे सेवा करतात त्याचं पाहून दुसरे लोक बी करतात. आणि दुसऱ्या लोकांना पाहिलं त्याचे कामधंदे सोडून ते यायच्या नादाला लागतात. आणि हे काय करतात, त्याचा गैरफायदा घेतात. याच्याकडून काय पैसे जमा करतात. लोक काय करायला तर दवाखान्यात जायच्या ऐवजी यायला बोलवायला येतं की बाबा आमच्या मुलाचा इलाज करा, आमच्या मुलीचा इलाज करा. अरे सायन्स एवढं पुढे गेले, सुधरा आता तरी. हे अशानं जर दुखणं जर राहिलंच असतं ना, तर सगळे दवाखाने बंद पडले असते. लोक घरीच इलाज करत होते, या महाराजाला बोलून, त्या महाराजाला बोलून. सुधरा रे आता तरी. आपल्या धर्माचा तुम्ही धिंगाणा करू नका. माझं एकच म्हणणं आहे, माझा काही याच्यात फायदा नाही का काय नाही, फक्त एवढंच म्हणणं आहे की अशा पाखंडी लोकांपासून दूर राहा. अशी अंधश्रद्धा तुम्ही पण पसरवू नका आणि लोकांना पण पसरवू देऊ नका. आणि माझं एक म्हणणं आहे की या अशा लोकांवर कडीत कडी कारवाई झाली पाहिजे आणि यांना जेल झाली पाहिजे. जय श्रीराम. जर भावांना तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सोबत जुळून राहा.